इथे आहे ती ज्ञानोबा राजांची समाधी आणि आज श्री क्षेत्र आळंदी इथून ज्ञानोबा राजांची पालखी ही पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे आणि आळंदीच्या या मंदिरामध्ये या समाधीस्थळी आता मानाच्या दिंड्यांची येण्याची सुरुवात झालेली आहे। एकूण 40 पेक्षा जास्त दिंड्या मानाच्या दिंड्या या आता वैष्णवांचा महामेरू योगी ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिरात दाखल झालेले आहेत आणि प्रत्येक दिंडीमध्ये 90 वारकरी आहेत। त्याच्यामुळे आपण बघतोय की टाळकरी असतील विणेकरी असतील यांची मांदियाळी इथे जमा झालेली आहे आणि मागे आपण बघतोय की या भगवा पताका देखील नाचवायला सुरुवात झालेली आहे। मानाच्या दिंड्या इथे एकत्र यायला सुरुवात झालेली आहे आणि ज्ञानोबा तुकोरामांचा गजर आता सुरू झालेला आहे। मला सांगा की किती वर्ष झाली पालखी करताय? पालखीत किती वर्ष, दिंडीत किती वर्ष सहभागी होताय? 40 वर्ष 40 वर्षाचं चालतं 40 वर्ष। अच्छा, कुठनं आलेली आहे तुमची पालखी? कुठनं पालखी आलेली आहे आणि किती वर्ष दिंडी करताय? आम्ही संतोष माताच्या मरकळ रोडून आलेलो आहे। आम्ही गेले 46 वर्ष पालखी करतोय। त्यामुळे आपण बघतोय की या दिंड्यांमध्ये आता वारकरी सहभागी झालेले आहेत। ज्ञानोबा तुकारामांचा गजर आता सुरू झालेला आहे। पूर्ण मागे जर तुम्ही बघितलं तर ज्ञानोबा माऊलींचा हा गजर आता असं म्हणतात दुमदुमायला सुरुवात झालेली आहे। एकूण 40 पेक्षा जास्त मानाच्या दिंड्या या इकडून निघतात आणि वारकरी त्यामध्ये सहभागी होतात। भगवी पताका त्या ठिकाणी नाचवली जाते। इकडे आपण बघतोय की दिंडी क्रमांक 1 ही आता ज्ञानेश्वरांच्या देवळासमोर पोहोचलेली आहे। इकडे दिंडी क्रमांक 15 आहे। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं या दिंड्या येतात आणि ज्ञानोबा तुकोरामांच्या गजरात या दिंड्या आता पंढरपुराकडे प्रस्थान करतात। कॅमेरामन रवी सह पाठक, TV9 मराठी, आळंदी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।